चला आज बनवूया विदर्भ स्पेशल मटण हंडी, ते पण घरी. आज यांनी मटण आणलेलं होतं. शीतल, चला आपण आज मटण हंडी करू. ठीक आहे. बघा किती काळा रस्सा आलेला आहे आणि एकदम टेस्टी झालेली आहे. सर्वप्रथम मटणला चांगलं वॉश करून घेतलं छानपैकी आणि हंडीला पण वॉश केलं आणि मग त्यामध्ये हळद, मीठ, आलं लसूणचं पेस्ट आणि मेथी असेल घरी तर मेथी टाकायची. ते चांगलं मिक्स करून घेतलं व्यवस्थित आणि 5-10 मिनिट तसंच ठेवलं रेस्ट करायसाठी. मग 5-10 मिनिटानंतर चुलीवर हंडी ठेवायची मस्तपैकी आणि हंडी गरम झाली की मग हे मटण टाकून द्यायचं. पण पहिले हे चांगलं मॅश करायचं व्यवस्थित, पूर्ण मसाला वगैरे लागला पाहिजे मटणला. बघा किती छान दिसत आहे. चला आता चुलीवरची प्रोसेस करू. अहोनी मस्त चूल वगैरे पेटवली. शीतल बोलले चुलीवरचंच मटण खायचं. म्हटलं ठीक आहे, चूल पेटून द्या. मग त्यांनी चूल वगैरे पेटून दिली आणि हंडी ठेवली. त्यामध्ये थोडं तेल टाकायचं, जास्त नाही, कारण मटण शिजवायचं आहे आधी. थोडं तेल टाकायचं. ते गरम झालं की मग जे मिक्स केलं पूर्ण हळद, मीठ, तिखट नाही, हळद, मीठ आणि थोडं आलं लसूणचं पेस्ट आणि मेथी ते पूर्ण टाकून द्यायचं हंडीमध्ये. 15-20 मिनिट मस्त बॉईल करायचं. बघा किती छान झालेलं आहे बॉईल. छान बॉईल होऊ द्यायचं हंडीमध्ये आणि मग इकडे मसाला करून घेऊ. 3 कांदे, खोबरं आणि अद्रक याला छान भाजून घ्यायचं आणि मग कलमी मसाले घेऊ. थोडीशी मेथी दाणे, तेजपत्ते नव्हते तर मग जे खडा मसाला घरी अवेलेबल होता तेच टाकला. खसखस ते चांगलं ग्राइंड वगैरे करून घेतलं बघा. आणि मग आलं लसूणचं पेस्ट, बघा पेस्ट किती फाईन पेस्ट केलेलं आहे. आणि चला बनवूया हंडी मटण. अहोंनी मला आज खूप मदत केली. ते बोले शीतल आपण दोघं मिळून बनवू हंडी मटण. म्हटलं ठीक आहे. 2 चम्मच, 1 चम्मच हळद, 1 चम्मच मसाला, 3 चम्मच तिखट आणि 1 चम्मच मीठ आणि कलमी मसाल्याचं ग्राइंड केलेलं पावडर चांगलं टाकून घ्यायचं आणि मस्त ते मसाला वगैरे शिजू द्यायचा. छान वास सुटेपर्यंत परतवायचं. बघा तेल सुटलेलं आहे. आता मटण टाकून द्यायचं. मस्त काळ्या रश्श्याचं मटण मस्त घरी बनवूया. बघा किती छान दिसत आहे आणि टेस्टला पण खूप छान होत आहे. हॉटेल स्टाईल, हॉटेलपेक्षा पण छान होतं मस्त. बघा कसा काळा रस्सा झालेला आहे. हंडीमधलं मटण रेडी. काळा मटणाचा रस्सा बघा किती छान तर्री आलेली आहे, काळी काळी. चला मग जेवण करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक अँड सबस्क्राईब. थँक्यू.